पावसा पावसा ये 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 याचे आपण प्रश्न बघायचे आहेत. रायमिंग वर्ड करायचे आहे. टपटप, झरझर, धडम धडम, चिंब चिंब हे सगळे यमक शब्द आहेत. त्यानंतर पुनरावृत्ती झाली आहे कवितेतील असे शब्द. हे बघा, आता तुम्ही रायमिंग वर्ड वारा गारा, बाजा राजा, पाणी नावणी, पूर दूर हे रायमिंग वर्ड झाले. आणि झरझर हे तुम्हाला यासारखे शब्द विचारलेत, ते तुम्ही लिहायचेत. तुम्ही कधी पावसात भिजलात का? अनुभव मित्रमैत्रिणींना सांगा. तर ते सांगण्यामध्ये तुम्ही हुशार आहात, तुम्ही सांगू शकता. नद्या वचन लिहा. आता इकडे अनेक वचन आहेत, तुम्हाला एक वचन करायचं आहे. नद्या नदी, सुट्ट्या सुट्टी, आंबे आंबा, कैऱ्या कैरी. आता पुढील शब्दांच्या आधी योग्य सर्वनाम लिहा. तर सर्वनाम म्हणजे नामाबद्दल पुन्हा पुन्हा नामाचा उच्चार होऊ नये म्हणून जो शब्द वापरतात त्याला म्हणतात सर्वनाम. तो, ती, त्याला, तिने हे सगळे सर्वनाम आहेत. आता इथे काय सर्वनाम लिहायचं आहे बघा. रुमाल, रुमाल, तो रुमाल, तो खिसा, ते पुस्तक, ती घडी, ती शाळा, ते शिक्षक. ठीक आहे. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे मातेंची चिकचिकाट झालेली आहे आणि त्यामुळे जिथे बिया पडल्याय तिकडे लगेच काय येणार आहेत? कोंब येणार, नवीन नवीन रोप यायला सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादं बीज आपण टाकलं तर त्याला हळू कोंब येतात, नंतर हळूहळू पालवी येते, मग ते फांदी येते, हळूहळू झाड ते वाढत जातं. गडगड करते वीज राणी, म्हणजे वीज राणी म्हणजे वीज, ती गडगड करत असते, आपल्याला प्रकाश देते. माहिती आहे ना, पावसाच्या वेळी केवढी लाईट पडते आकाशामध्ये. आम्ही गातो पाऊस गाणी. आणि ही मुलं काय म्हणतात? आम्ही पावसाची गाणी गातो कारण आम्हाला खूप आवडतो हा पाऊस. मुलं आनंदात भिजतायत आणि भिजत भिजत गाणी म्हणतायत. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. तू जर आलास तर आम्हाला आमच्या शेताला पाणी मिळेल, पीक भरपूर येईल आणि सगळ्यांचं पोट भरेल, अन्नधान्याने सगळे पुरेपूर होतील. त्यामुळे तू बाबा पड, भरपूर मनसोक्त पड आणि आम्हाला अन्नदान दे. म्हणजे पाऊस पडला तर आपल्याला आपली शेती चांगली होती, फळबागा चांगली होती. आणि फळबागा आल्या आपले की शेत आलं, शेतातलं धान्य आलं, तेच आपलं अन्नदाता आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी पाऊस हा हवाच. आता ही कविता छान आपण बघायची आहे. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या गारा, धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या नाऊनी, नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब, गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. पावसा पावसा ये ये ये, पीक पाणी खूप दे. पावसा पावसा ये ये ये, पीक पाणी खूप दे. आवडली ना कविता? तुम्ही सुद्धा या तालीवर कविता म्हणायची आहे आणि पाठ करायची आणि तुमच्या शिक्षकांना म्हणून दाखवायची आहे आणि तोंडी परीक्षेत पहिला नंबर काढायचा आहे. पावसा पावसा ये 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 याचे आपण प्रश्न बघायचे आहेत. गारा कशा पडल्या? गारा कशा पडल्या? उत्तरं कवितेतच असतं, फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे. टप टप टप. त्यानंतर ढगांचा बाजा कसा वाजत आहे? धडम धडम. केर कचरा कशामुळे दूर झाला? पावसामुळे. कवितेतील यमक, यमक शब्द जुळवा, जुळणारे शब्द. यमक शब्द म्हणजे
रायमिंग वर्ड ते शोधायचं आहे. टपटप, झरझर, धडम चिंब चिंब हे सगळे यमक शब्द आहेत. त्यानंतर झरझर या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे कवितेतील असे शब्द. हे बघा, आता तुम्ही रायमिंग वर्ड वारा गारा, बाजा राजा, पाणी नावणी, पोर दूर हे रायमिंग वर्ड झाले. आणि झरझर हे तुम्हाला यासारखे शब्द विचारलेत, ते तुम्ही लिहायचे. तुम्ही कधी पावसात भिजलात का? अनुभव मित्रमैत्रिणींना सांगा. तर ते सांगण्यामध्ये तुम्ही हुशार आहात, तुम्ही सांगू शकता. नद्या वचन लिहा. आता इकडे अनेक वचन आहेत, तुम्हाला एक वचन करायचं आहे. नद्या नदी, सुट्ट्या सुट्टी, आंबे आंबा, झाडे झाड, कैऱ्या कैरी. आता पुढील शब्दांच्या आधी योग्य सर्वनाम लिहा. तर सर्वनाम म्हणजे नामाबद्दल पुन्हा पुन्हा नामाचा उच्चार होऊ नये म्हणून जो शब्द वापरतात त्याला म्हणतात सर्वनाम. तो, ती, त्याला, तिने हे सगळे सर्वनाम आहेत. आता इथे काय सर्वनाम लिहायचं आहे बघा. रुमाल, रुमाल, तो रुमाल, तो खिसा, ते पुस्तक, ती घडी, ती शाळा, ते शिक्षक. ठीक आहे. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे मातेंची चिकचिकाट झालेली आहे आणि त्यामुळे जिथे बिया पडल्या तिकडे लगेच काय येणार आहेत? कोंब येणार, नवीन नवीन रोप यायला सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादं बीज आपण टाकलं तर त्याला हळू कोंब येतात, नंतर हळूहळू पालवी येते, मग ते फांदी येते, हळूहळू झाड ते वाढत जातं. गडगड करते वीज राणी, म्हणजे वीज राणी म्हणजे वीज, ती गडगड करत असते, आपल्याला प्रकाश देते. माहिती आहे ना, पावसाच्या वेळी केवढी लाईट पडते आकाशामध्ये. आम्ही गातो पाऊस गाणी, आणि ही मुलं काय म्हणतात? आम्ही पावसाची गाणी गातो कारण आम्हाला खूप आवडतो हा पाऊस. भिजत गाणी म्हणतायत. पावसा पावसा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अजून कविता ऐकायच्या असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.